नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारे महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी देखील माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचे कार्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे, अशी माहिती परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं शेतकऱ्यांसाठी केलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्री बोर्डीकर बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, पूर्वीची असणारी 50,000चा लाभ असणारी मर्यादा आता काढून टाकण्यात आली असून आता शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांकडून वापरलेल्या विजेची तब्बल 48,000 कोटी रुपयांची जुनी थकबाकी माफ करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांच्या वीज बिलाची देणी पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला असून कृषी क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच एक भाग म्हणून मागेल त्याला शेततळे तसेच शेतीच्या क्षेत्रात नवपद्धती नवे तंत्रज्ञान आणण्यात येत असून शेती क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय देखील सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळविण्यासाठी देशी गायींच्या संवर्धन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून शेतकऱ्यांसाठी उत्पादकता वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे 200 TMC पाणी वाहून जातं. हे पाणी पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात आणण्याची योजना देखील तयार करण्यात आली आहे. या योजनेमुळे आगामी काळामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा दुष्काळमुक्त होईल असा विश्वास देखील बोर्डीकर यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, डोक्यावरती थकीत वीज बिलचा खूप मोठा डोंगर होता आणि त्याच्यामध्ये त्या 48,000 कोटी रुपयाचं थकीत वीज बिल होतं. ते सुद्धा माफ करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला आणि 48,000 कोटी रुपयाच्या शेतकऱ्यांचा थकीत वीज बिल माफी आपल्या राज्यातली झालेली आहे. म्हणजे यापुढे आपल्या शेतकरी बंधू भगिनींना 0 रुपयाचं वीज बिल येणार आहे आणि योग्य वीज दिवसा वीज आपल्या शेतकरी बंधू भगिनींना हे आपण देऊ शकत आहोत. शेतकऱ्यांना कर्जमाफी बरोबरच इंटिग्रेटेड फार्मिंग करता यावे, देशी गायींचे संवर्धन करता यावे, पशुधन वाढावं, जेणेकरून शेती बरोबरच जोडधंदे असल्याशिवाय शेतकरी हा स्वतःच्या पायावर उभं राहू शकणार नाही. म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या योजनांद्वारे शेतकऱ्यांना मदत केली जाते. शेतमाल प्रक्रिया उद्योगावरती सुद्धा भर दिला जात आहे. या पत्रकार परिषदेत महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, रंगनाथ सोळंके, नगरसेवक डॉक्टर केदार खटिंग, रितेश जैन, जिजा थोरात तसेच ND देशमुख, शिवाजी मवाळे, भालचंद्र गोरे आदींची उपस्थिती होती. आषाढी एकादशीचं औचित्य साधून मागील 10 वर्षापासून सेलू शहरामध्ये विविध शाळांमध्ये भक्तिमय वातावरण साजरं करून विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात येते. यामध्ये विद्यार्थ्यांची विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आदी संतांच्या वेशभूषा साकारण्यात आल्या होत्या. सेलू शहरातील मुख्य मार्गावर निघालेल्या या दिंडीतील बालकांना नगरसेवक तथा गटनेते पवन आडळकर मित्रमंडळाच्या वतीनं पाणी आणि फराळाचं वाटप करण्यात आलं. यावेळी नगरसेवक मिलिंद पवार, संभाजी पवार, अमजद बागवान
अनवर खान, विनोद तरटे, सचिन राऊत, नरसिंह हरणे, गजानन ताटे, सुदर्शन शेरे आदी उपस्थित होते. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पारंपरिक शेतीला सिल्क आणि मिल्क यांची जोड द्यावी. जिल्ह्यात रेशीम शेती आणि उद्योगाला चालना देण्यासाठी विशेष अर्थसहाय्य, रेशीम प्रक्रिया उद्योगाची उभारणी, रेशीम भवन उभारणी तसेच उत्पादनापासून प्रक्रिया आणि विपणनापर्यंत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली. शेतकऱ्यांसाठी सिल्क विथ मिल्क उत्पादन वाढीचे प्रभावी मॉडेल ठरेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या ठिकाणी शाश्वत शेतीकडे वाटचाल सिल्क आणि मिल्क NDKPSP 2.0 आणि मेरा रेशीम मेरा अभियान या संदर्भात कार्यशाळा झाली. यावेळी बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी, जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाल्या, बदलत्या हवामानामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी निराश किंवा खचून न जाता आत्मविश्वासानं शेती करावी. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे असून त्यांच्या हितासाठी सातत्याने विविध निर्णय घेण्यात येत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी अनेक लोकहिताचे निर्णय घेण्यात आले आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी बोलताना कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी म्हणाले, पारंपरिक शेतीसोबत सिल्क आणि मिल्क या संकल्पनेचा स्वीकार केल्यास शेतकऱ्यांची उत्पन्न वाढीसाठी मोठी मदत मिळणार आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसारख्या पर्यायी आणि लाभदायक शेतीकडे वळावं. जिल्ह्यात रेशीम शेतीच्या विकासासाठी कृषी विद्यापीठाचं महत्त्वपूर्ण योगदान असून विद्यापीठात रेशीम संशोधन केंद्र सुरू व्हावं अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद स्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे डिसेंबर 2025 ते जून 2026 या कालावधीतील मानधन रखडले असून विविध मागण्या देखील प्रलंबित आहेत. प्रलंबित मानधन आणि मागण्या राज्यस्तरावरून तात्काळ सोडविण्यात याव्यात. या मागणीसाठी जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षातील कर्मचाऱ्यांच्या वतीनं 23 जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन राज्यभर सुरू करण्यात आले आहे. मागील 6 ते 8 महिन्यापासून थकीत मानधन असल्यामुळे अनेक वर्षापासून अत्यंत अल्प मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या उपजीविकेवर तसेच मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळं कर्मचाऱ्यांवर प्रचंड मानसिक ताणतणाव वाढत असतानाही हे कर्मचारी आजपर्यंत ग्रामपंचायत स्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणी, क्षेत्रीय तपासणी, लाभार्थी समन्वय, ऑनलाईन नोंदी आणि अहवाल सादरीकरणाची सर्व महत्त्वाची कामे पार पाडत आहेत. परंतु या कर्मचाऱ्यांच्या मानधनाबाबत राज्य शासनाची भूमिका अत्यंत उदासीनपणाची राहिल्यामुळे महाराष्ट्र राज्य पाणी आणि स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीने काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतरही राज्यस्तरावरून कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणतेही ठोस पावले उचलली न गेल्यामुळे संघटनेने 23 जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. परभणी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य रायझिंग मेन पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण झाले असून आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सोमवारपासून शहराचा पाणी पुरवठा सुरळीत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे जल अभियंता तन्वीर बेग यांनी दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा गौतमनगर परिसरात मुख्य रायझिंग मेन पाईपलाईन फुटल्यामुळे मागील आठवड्यापासून परभणी शहराचा पाणी पुरवठा बंद होता. या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम रविवारी पूर्ण करण्यात आले असून आता जलवाहिनीची चाचणी आणि इतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून शहराला नियमित पाणी पुरवठा सुरू केला जाणार आहे. आषाढी एकादशीचं औचित्य साधून परभणी शहरातील बालविद्या मंदिर हायस्कूल नानलपेठ येथे आषाढी एकादशीच्या अनुषंगानं वारी पंढरीची या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या वारीत महाराष्ट्रातील संतांचं दर्शन घडून आलं.
संतांच्या भूमिकेमध्ये विद्यार्थी सहभागी झाले. विठ्ठल रुक्माई संतमेळा वारकरी यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. टाळ मृदुंगांच्या तालात ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात पताका घेऊन दिंडी काढण्यात आली. यावेळी संस्थेचे सदस्य M.G. विहिटकर, संगीत शिक्षक प्रफुल्ल शहाणे, प्राध्यापक डॉक्टर अमित लोखंडे, उपमुख्याध्यापक रामदास तुमेवार, तसेच सुभाष ढगे, शंकर शेळके, कला शिक्षक केशव लगड, संभाजी मोरे आदी यावेळी उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.